सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कुठला विषय पाहायचा आता? दोन 2000 वर्षापूर्वी भारत देश जो आहे हा अखंड भारत होता. 2000 वर्षापूर्वी याचा विस्तार खूप मोठा होता. म्हणजे आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे सर्वही भारतात होते असा एक काळ होता. त्यावेळी युरोपमधून एक आक्रमक अलेक्झांडर नावाचा भारतावर चाल करून आला होता. पहिल्यांदा भारतावर आक्रमण करणारा आक्रमक होता हा. पहिला आक्रमक. काय नाव त्याचं? त्याला भारतीय भाषेत अलक्षेंद्र म्हणतात. त्याला काय म्हणतात? अलक्षेंद्र. हा का आला भारतात हेही आपण समजून घेण्यासारखं आहे. भारतात नुकत्याच कलिंगचं युद्ध झालेलं होतं. कलिंग युद्ध माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणामध्ये झाला होता? सम्राट अशोक आणि आणखीन कोण? त्यांची शत्रू कोण होते? राजा हर्षवर्धन, श्रीहर्ष म्हणतो आपण. तर दोघांच्या मध्ये घनघोर लढाई झाली. ज्या लढाईमध्ये रक्ताचा पाट व्हायला, लाखो लोकांचा जीव गेला. आणि हे पाहून सम्राट अशोकाला वाईट वाटलं. अरे सर्व तरुण पिढी नष्ट झाले आणि ह्यांची रक्ताची नदी वाहिली आणि आता आपण इथून पुढे राज्य करणार तर कोण राहिलेत? आता राहिलेले होती तरुण नवऱ्यांना गमावलेले विधवा, तरुण विधवा महिला आणि लहान लहान त्यांची मुले, अनाथ मुले आणि वृद्ध आई वडील, म्हातारी माणसं हे राहिले होते. काय यांच्यावर राज्य करायचं आपण? ज्या तरुणांसमोर आपली तरुणाई मिरवायला पाहिजे होती, राजशाही मिरवायला पाहिजे होती, कोणी नाही आहे. धिक्कार असू द्या हे माझ्या क्षात्र वृत्तीला म्हणून त्या माणसाने मनात आणलं. आणि त्याच वेळेला बुद्धांचा अनुयायी काही त्यांच्यापर्यंत पोचले होते आणि त्यांना उपदेश केले होते शांती समाधानाची. ते ऐकून यांनी सैन्य विसर्जित करून टाकले. इथून पुढे लढायचं नाही आणि सैन्य पण ठेवायचं नाही. मोठमोठे राजे महाराजांनी असं सैन्य विसर्जन केल्यानंतर छोट्या लोकांना काही गरज भासणार? काही गरज नाही. म्हणून भारतात बऱ्याच लोकांनी सैन्य विसर्जित करून टाकले. त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे याची कोणी विचार केला नाही. सैन्य विसर्जित करणं सोपं आहे, पण कुठल्या वेळी देशातले शत्रू एकमेकांशी लढणार नाही, पण बाहेरचा शत्रू तो आल्याशिवाय राहणार आहे का? त्यांच्या बरोबर युद्ध केल्याशिवाय असं चालू शकणार आहे का? नाही आहे. प्रश्न असा झाला की ही बातमी कळली अलेक्झांडरला. अलेक्झांडर कुठला? फ्रान्सचा होता. त्याला वाटलं की अरे सैन्य विसर्जित झालंय तर सगळे मैदानच मोकळं आहे, सगळे लुटून आणता येईल आणि कब्जा करता येईल देश, म्हणून आला तो भारताकडे. छोटीशी सैन्य घेऊन आला, 1000-2000ची. लढत आत आला. गांधार
मधल्या काही प्रांत हस्तगत केला होता आणि पुढे केकय प्रांतातली थोडी, असं छोटी छोटी प्रांत हस्तगत करत करत पुढे येत होता. कारण आपल्या राजे महाराजे लोकांनी सैन्य विसर्जित केला, पण त्या विसर्जित केल्यानंतर त्या सैनिकांना काम दिले नाही कोणी. मग त्यांची आजीविका कसं चालणार? ज्या सैन्यातली नोकरी गेली, नोकरी गेल्यानंतर चालणार कसं? ती भाडोत्री सैनिक म्हणून अलेक्झांडरच्या सेनेत हजर झाले. त्यांना काही नोकरीच करायचं होतं. एवढी अक्कलही नसावं. त्यांना वाटलं की आपल्या आजीविकेसाठी आपण लढाई लढायचं आहे. लढाई लढणं ही एक आमचा कामाचा भाग आहे. आम्हाला काय जो पगार देतो त्याच्याकडे लढायचं. अलेक्झांडराला पगार देतो म्हटल्यावर तयार सैन्य सगळी त्याच्याकडे गेली. इथे जे विसर्जित केली होती, प्रशिक्षण वगैरे सर्व झालेली तयार सैन्यच त्यांच्याकडे गेला. आणि मग आमची सैन्य आणि आमच्याच देशावर चाल करून तो आला. त्यावेळी तक्षशिलेपेक्षाही मोठा राज्य होता मगध. मगध म्हणजे पाटलीपुत्र, आजचा पाटणा. बिहार, बिहार म्हणजे विहार, बुद्धांचा विहार मानला जात होता तो. विहार म्हणजे बुद्धांची धर्मक्षेत्र. तो विहार शब्द तिथे व उच्चार करत नसल्या कारणाने बिहार झाला. बिहारमध्ये व शब्दाचा उच्चार करत नाही, व ला ब म्हणतात तिथे, म्हणून विहारचा झाला बिहार. आणि तिथला सर्वात मोठा प्रांत कुठला तर मगध. मगध म्हणजे आज जे पाटलीपुत्र म्हणजे पाटणा म्हणतो ना आज आपण, बिहारची राजधानी पाटणा ही त्या काळची पाटलीपुत्र. ही इथे नंदवंश राज्य करत होता त्या काळात, नवनंदांपैकी. आणि नंद राजा विलासी होता. आणि परिस्थिती अशी झाली की युद्ध संपल्यानंतर राजे महाराजांची टाइमपास करणं कठीण झालं. मग हे नृत्य, गायन, वादन, विलास, मधुरापान वगैरे, मदिरापान वगैरे सर्व अशा ह्याच्यात वेळ घालवायला लागले. आणि बऱ्याच लोकांना याची चिंता नाही की एक विदेशी राजा आला आणि भारतावर कब्जा करतो, हे कोणाचंच लक्षात येईना. ऑलरेडी 2-4 राज्य त्यांनी छोटी छोटी जिंकलेली होती. काय करावं? त्याच वेळेला तक्षशिलेत या मगधाचाच एक विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी गेला होता. त्याचं नाव विष्णुगुप्त. विष्णुगुप्त राज्यशास्त्र विभागात अध्ययन करता करता पुन्हा अध्ययन संपन्न करून तिथेच अध्यापक म्हणून कार्यारंभ केला. त्यांना हे राजनीतीशास्त्राचा भाग असल्या कारणाने विदेशी आक्रमण काय असतो, कसं होतो हे सर्व माहिती पडल्यानंतर तो आपल्या देशाचा राजांकडे गेला. विष्णुगुप्त जे नंद घराणं होतं पाटलीपुत्रला, मगध देशाधिपती आणि राजा होता. आणि त्यांचा एक मंत्री होता अमात्य राक्षस म्हणून. काय नाव त्याचा? अमात्य म्हणजे मंत्री, अंमल करणारा. राक्षस त्याचं नाव. खूप हुशार होता. चाणक्यापेक्षाही थोडासा सामर्थ्यशाली आणि बुद्धिमान होता. चाणक्य स्वतः त्याला मानत होते की माझ्यापेक्षा हा माणूस सामर्थ्यशाली आहे. तो त्यांचा महामंत्री होता. अमात्य, महाअमात्य होता. एके दिवशी विष्णुगुप्त म्हणजे यांचे वडील चणक, विष्णुगुप्तांच्या वडिलांचं नाव काय? चणक. चणकाचा मुलगा म्हणून ह्याला नाव पडलं चाणक्य. कळलं ना?
पंडोराजांची मुलं जसं पांडव झाले, कुरुराजांची मुलं जसं कौरव झाले, तसं चणकपुत्र हा चाणक्य झाला. हा जाऊन आपल्या राजांना सांगावं काय चालू आहे षड्यंत्र म्हणून गेला. त्याचा प्रचंड अनादर केला राजाने. अरे तू एक सामान्य शिक्षक, मला शिकवायला येतोस, राजाने काय काम करावं, मी राज्याचं रक्षण कसं करावं हे शिकवण्या इतकं मोठं झालास तू एक सामान्य शिक्षक म्हटल्यानंतर चाणक्य म्हणाला, शिक्षक कधीही सामान्य नसतो. ज्यांच्या ओठीत प्रयोग आणि प्रयत्न नेहमी खेळत असतात. काय काय खेळतात? प्रयोग आणि प्रयत्न हे नेहमी खेळत असतात आणि त्याला तुम्ही सामान्य म्हणू शकत नाही. त्यांच्याच हातात अशी हजारो योद्धे तयार होतात, राजे महाराजे तयार होतात, ज्यांच्या हातात सर्व क्षेत्रातली प्रबुद्ध माणसं तयार होतात. त्या व्यक्तीला तू सामान्य शिक्षक असं कसं म्हणतोय असं म्हटलं. राजाला राग आला, त्याला हाकलून काढलं तिथनं. केवळ तिथूनच नव्हे तर मगधमधूनच चाणक्याला हाकलून काढलं. चाणक्य स्वस्थ बसत नव्हता. हा राजा नाही म्हटला म्हणून काय झालं, आपण काहीतरी केला पाहिजे. याकरता तक्षशिलेत परत गेला. तिथेही स्वस्थ राहवला नाही त्याला. तक्षशिला आणि मगधाच्या मध्ये जंगल आणि डोंगरी प्रदेश, तिथे एक स्वतःचा गुरुकुल उघडला. उघडून तुमच्यासारख्या काही मुलांना तिथे प्रशिक्षित करायला सुरुवात केला. राज्य म्हणजे काय असते, एका राज्याला काय काय गरजा असतात, म्हणजे नगर म्हणजे भौतिक सुविधा काय काय लागतात, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आपण, याचं ज्ञान द्यावं लागतं ना. एक राज्य बनवायचं असेल तर सैन्य लागतो, सैनिक लागतात, सेनापती लागतो, त्यांना घोडे लागतात, रथ लागतात, शस्त्रास्त्र लागतात, यांची संग्रह कसा करावं, आणि धान्य लागतं, धान्याचा संग्रह कसा करावं, धन लागते, धनाचा संग्रह कसा करावं, व्यापार उद्योगातनं धन संपादन कसं करावं, अशी वेगवेगळ्या अँगलनी तिथल्या तरुणांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्याबरोबर युद्धाची कौशल्य शिकवायला सुरुवात केली. काही मुलांना गुप्तचार बनवलं त्याने. गुप्तचार त्यांची कशी होती माहिती आहे? माहिती काढणारा. माहिती कुठून कुठून मिळतात तुम्ही सांगा बघू, कुठून कुठून? अगदी माहिती सोप्या पद्धतीने माहिती मिळण्याची ठिकाण कुठे कुठे? हा, मार्केट. विकायला बसले ते. म्हणजे अगोदरच्या काळी मार्केट्स मध्ये जेव्हा राजा लोकांच्या जवळचे लोक जेव्हा तिथे राहायचे तेव्हा त्यांच्या मधले जे रुमर्स असायचे ते पसरायचे. ते रुमर्स ऐकून राईट. एक त्याचं म्हणणं आहे की मार्केट म्हणजे दुकान, बरोबर. एक दुसरा राजांच्या दरबार. अरे त्यांच्या दरबारात त्यांची गुप्तहेरी, कामगार बनून. क्षौरिक जो होता नावी, नाव्याच्या इथे जिथे जातो तिथे बसलात, जगाचा सगळी हे तिथे चालू असतात गोष्टी. आणखीन बहुरूपी बनून, तिचं म्हणणं आहे बहुरूपी बनून गावात जायचं, खेळ करायचा, खेळामध्ये भरपूर लोक जमतात आणि तिथे की माहिती काढण्याची तंत्र आहेत वेगवेगळे, कसं काढावं त्यांना प्रशिक्षण असतो, ते काढतात. आणखीन भिक्षू बनून प्रत्येक घरात जायला तुम्हाला लायसन्स लागतो. हा लायसन्स कोणाला असतो बाबा? कोणाच्याही घरात जायची, दारात जाऊन उभं राहायची, लायसन्स कोणाला आहे? तुम्हाला आहे. कोणाच्या दारात जाऊन उभं राहिलं तर मुस्काटायला लावतील, इथे का राहिलास म्हणून. पण एकालाच लायसन्स आहे ते. कोण?
कोणाच्याही दारात उभं राहू शकतो, त्याच्यावर संशय कोणी घेऊ शकत नाही. भिक्षूच्या रूपात आणि वेगवेगळ्या कलाकारांच्या रूपात, जसा बहुरूपी आहे तसा वासुदेव, गोंधळी आणि कुठला जोशी, तो पिंगळा जोशी, पिंगळा जोशी, अशा वेगवेगळ्या रूपात जायचं. याशिवाय मदिरालयामध्ये चांगली बातमी कुठे मिळतात? मदिरालयात. मदिरालयाला काय म्हणतात आज? मद्यपान केंद्र म्हणजे फारच सुशिक्षित झालं बाबा. बार म्हणतात आज. काय म्हणतात त्यांना? बीर बार काहीतरी म्हणतात आज आजच्या भाषेत. मदिरालय म्हणत होते त्या काळात. तिथे बातम्या मिळतात. आणि शत्रू देशातल्या राजांच्या आस्थानामध्ये जाऊन काम करणारी कामगारांच्या माध्यमातून जायचं. घोड्यांची सांभाळ करणारा, गायींची सांभाळ करण्याची काम, किंवा गायकांच्या वादकांच्या रूपाने जायचं. वेगवेगळ्या अशा पद्धतीने जाणारी टीम तयार केली चाणक्याने. त्याबरोबरच त्यांना लढाईची ट्रेनिंग कंपल्सरी. त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळी विद्या, याशिवाय राजनीतीशास्त्राचा पूर्ण अध्ययन असलेली तरुण पिढी तयार केली. त्यातच एक छोटासा मुलगा तयार झाला, तो चंद्रगुप्त मौर्य. तो छोटासा मुलगा, वडील नव्हते, आई होती त्याला फक्त. आई त्या बाळाला द्यायला तयार नव्हती, पण हा सोडायला तयार नव्हता. कारण असं जंगलातनं जात असताना ही गोरं राखायला आलेली मुलं राजा आणि रंकाचा नाटक करत होते जंगलात. हा असा बसलेला होता, बाकीचे असा कुर्णीसात करत, असं काहीतरी चालू होता यांचा. आणि हे सगळे खेळ त्यांनी पाहिले लांबून. त्यांना वाटलं की हा मुलगा राजा चांगला बनू शकतो. मग त्याच्या घरी गेला, आईला विचारलं. आई म्हणाली, माझं एकुलते एक बाळ आहे, मी काय देणार नाही. चाणक्य म्हटला, मी घेतल्याशिवाय जाणार नाही. मग ती म्हटली, मी फुकट नाही देणार. कारण नाही म्हणण्यापेक्षा या भिक्षूला झेपणार नाही एवढी पैसा सांगायचं. त्या काळात 500 सुवर्णमुद्रा मागितली तिने. 2200-2300 वर्षापूर्वी 500 सुवर्णमुद्रा कमी नाही. आज 500 कोटी होईल ती. एवढी पैसे मागितले तिने. ह्याच्याकडे तरी 1 रुपया नाही. विष्णुगुप्ताकडे म्हणाला, देईन पैसे म्हणाला. आपल्या एका शिष्याला म्हणाला, मी एक पुस्तक लिहिलेले आहे, ही घे. नीतिशास्त्र होता त्यांचा, राजनीतिशास्त्र. आणि पुस्तक दिला आणि अमुक जे गुरुकुल आहे तिथे जा, ही पुस्तक विकायचं आहे, कोण घेणार का असा विचार. आणि एवढ्या सुवर्णमुद्रा आले तरच हे द्यायचं. गेला. अनेक आश्रमांमध्ये फिरत होता तो, गुरुकुलांमध्ये. एक गुरुकुलात महान आचार्य होते. त्यांनी पाहिलं हे पुस्तक. बाळा कितीला देशील म्हणाले हे पुस्तक. आचार्य, तुम्हीच किंमत करायची. नाही मी नाही, तू कितीला देशील सांग. 500 सुवर्णमुद्रा. एवढंच म्हणाले ते. या पुस्तकाचं किंमत एवढंच? हो, एवढंच सांगितलं मला गुरुजीने. 500 सुवर्णमुद्रा त्या आचार्याने राजांकडनं मागवले आणि देऊन टाकले आणि पुस्तक घेतले. आणि ते 500 सुवर्णमुद्रा देऊन, त्या मातेला देऊन पोराला घेऊनच गेला. आणि तुझा अधिकार संपला ह्याच्यावरचा, पुन्हा कधी यायचं नाही तू यांच्याकडे, असं सांगितलं. यायचं असेल तर बघायचं, जायचं, पण मातृत्व म्हणून याच्यावर जे अधिकार गाजवत होती ती अधिकार तुझी नाही चालणार. नेले त्याला, प्रशिक्षित केले. पुढे वेगवेगळ्या प्रांतात फिरून अनेक मुलं आणून चांगले सैन्य तयार केले. आणि तयार केल्यानंतर
माहिती पण दर दिवशी संग्रह करत होते. त्यांना 2 काम करायचं होतं. हे मगध जे आहे आता राजा आहे याला हटवायचं इथनं, कारण विलासी दारुडा हा इथे राहिला तर हा राज्य सुरक्षित राहणार नाही. दुसरं, परकीय आक्रमण थांबवायचं, आपल्या देशात सुव्यवस्था निर्माण करायचं आणि परकीय आक्रमण थांबायचं. ही अशी आव्हाने त्यांच्या समोर होती. अशा वेळी करावं काय? अलेक्झांडरची ताकद तरी किती आहे बघूया म्हटलं. ताकद किती आहे? मग 2-4 गुप्तहेर सोडला. एक जण गेला चणे पुठाणे विकायला अलेक्झांडरच्या सेनेत. संध्याकाळी सुट्टी झाली की नाही चणे पुठाणे खायचे ते सैनिक, टाइमपास थोडासा विकायला. आणखी एक गुप्तहेर गेला अश्वशाळेत, म्हणजे घोड्यांच्या व्यवस्थापनासाठी. पण दोघांचं काम एकच. सैन्यात माणसं किती आहेत, हे कोण कोण कुठून आलेले आहेत, यांना पगार किती मिळतो, लालसेला बळी पडणारे कोण आहेत, राजांप्रती निष्ठा असणारे किती आहेत, हे सर्व ओळखणं यांचं काम. गेले ते आठवडाभरातच परत आले. त्यांच्या लक्षात आलं हे सगळे आपलीच आहेत, तिकडून आलेले कमी आहेत यार. विचारलं, अरे आपल्या देशाच्या विरोधात आपण लढायला आला तिथे का? म्हणाले आजी पोटासाठी आलो आहे म्हणाले. मग म्हणाले याच्यापेक्षा जादा पगार दिले तर दुसऱ्या राजांकडे जायला तयार आहे. ते म्हणाले का नाही, यांच्यापेक्षा 4 आणे जादा दिली तर तिकडे जागे निघालो आम्ही म्हणाले. मग हे दोघेही गेले. परत जाऊन चाणक्याला सांगितलं की असं असं आहे, ती लोक तयार आहेत सोडायला, त्यांना पगाराशी मतलब आहे. चाणक्य कामाला लागले. मोठमोठाले राजे महाराजे, मोठमोठे व्यापारी सगळ्यांना भेटून, बाबा राष्ट्रासाठी तुम्हाला थोडा अर्पण करावं लागेल, धन अर्पण करावं लागेल, गोळा केले त्याने. गोळा करून पैसे घेऊन गेले. परत सैन्यात परत गेले. जाऊन तिथल्या सैनिकांना म्हणाले, हे बघा इथल्यापेक्षा पगार जादा मिळणार, पलीकडे तिथे जावा, तिथे माणूस थांबलाय झाडाखाली, तुम्हाला पगार देईल, त्यांच्याकडे सामील व्हायचं. तुम्ही तयारच होते ना, सगळी युद्धाची प्रशिक्षण द्यायची काही गरजच नव्हती. गेले. सकाळपर्यंत सुपडा साप अलेक्झांडरच्या सैन्याचा. त्यांचे 2000 आलेले, तेवढे राहिली, बाकीचे सगळे गेले. आणि अलेक्झांडरचा सेनापती सकाळी उठल्यानंतर बघितलं तर कोणच नाही. अलेक्झांडर म्हणाला आता मगधावर चाल करून जायचं आहे आपल्याला. सेनापती म्हणाला कोणाला घेऊन जायचं? आपल्या सैन्याला. सैन्य गेले रात्रीच म्हणाला. गेले रात्री. कुठे गेले? जिथून आले होते तिथे गेले म्हणाले. मग आता आपण जाऊया म्हणाले. तुम्ही गेला तर नाश्त्यालाही पुरणार नाही त्यांना, एवढी लोक. आणि मगधाचे सैन्य केवढा लाखात आहे, आणि नाही लढू शकणार. आपण वापस गेलेले बरं. नुसतं वापस सोडले नाही, चाणक्याने त्याला ठोकून त्यांचे राज्य घेऊन भरपूर उपक्रम केले. त्याला घालवले आणि त्यांचे काही माणसं ठेवून घेतले. जिथे जिथे त्यांनी आपली माणसं नेमून गेले होते ते माणसं ठेवून घेतले. आणि जे अधिकारी म्हणून ठेवलेले होते त्यांचीच मुलगी चंद्रगुप्ताशी लग्न करून त्यांना पाहुणा करून टाकला. झालं ते, त्या देशाचं सोडलं, ह्या देशाचं झालं. अशी त्यांची खूप चांगल्या चांगल्या युक्ती होत्या. करून हे घालवले. आणि इथे एका बाजूला या बौद्धपंथीयांचा प्रभाव खूप होता. चाणक्याला चिंता होती की आमच्या सगळ्या राजा महाराजांचा सर्वनाश केले हे बौद्धपंथीयांनी. बौद्धपंथी म्हणजे आमच्या देशात बौद्ध पंथामध्ये खूप साऱ्या प्रकार आहेत.
त्या काळातली बुद्धपंथ एक वेगळा होता आणि आत्ता आहेत हे बुद्धपंथ वेगळे आहेत. आणि यातून एका बाजूला ह्यांच्याबरोबर लढाई लढायचं आहे बुद्धपंथीयांबरोबर, कारण हिंदू धर्म जवळजवळ क्षीण करत आणली होती आणि वेगवेगळी प्रांत आपापसात लढायला लागलेली होती भारतात. यांच्यासमोर दुहेरी तिहेरी आव्हाने होती की आपल्या लोकांना सगळ्यांना एकत्रित करणं आणि इथे पुन्हा सैन्य निर्माण करणं आणि विदेशी आक्रमकांना तोंड देणं, एवढं सर्व काम होतं यांच्या बाजूने. तेव्हा चाणक्याने हुशारीने मगधाचा जो सम्राट होता अत्यंत कावेबाजीपणाने राजांची हत्या घडवून आणतो. राजांची हत्या घडल्यानंतर राजा गेल्यानंतर जो त्यांचा महामंत्री होता तो निघून गेला, कारण तो सापडणार ना, सापडला तर जेलमध्ये टाकणार. राक्षसी निघून गेला, राजा मेला. मग आता कोणाला राजा बनवायची? ते चंद्रगुप्ताला राजा बनवायचं आहे. चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवला तरी सुद्धा तो निघून गेलेला जो महामंत्री होता ना, तो राक्षस, तो गप्प बसलेला नव्हता, कारण त्यांच्या ओळखीचे सगळे अधिकारी इथे होते. इथे फक्त हे दोनच नवीन आलेले आणि यांचे काही माणसं, चाणक्य, चंद्रगुप्त आणि त्यांचे काही अधिकारी एवढीच नवीन होते. बाकी सगळी जुनी लोक होती. जुनी लोक जी होती ते सर्वही अमात्य राक्षसांना निष्ठावंत होते. अरे म्हटलं तो काहीही करू शकेल, तिथे बसून तो खेळ खेळत होता. चाणक्याची हत्या घडवून आणण्याकरता सर्व प्रयत्न तो तिथे बसूनच करत होता, कारण माणसं त्यांचीच होती इथे. चाणक्याला वाटलं की त्या माणसाला परत इथे आणल्याशिवाय हा चंद्रगुप्त सुरक्षित राहणार नाही. मग तो आपल्या पोराबाळांना आणि पत्नीला, चंदनमित्र नावाचा एक व्यापारी होता चंद्रसेन नावाचा, त्यांच्या घरी लपून ठेवला आणि आपण तक्षशिलेकडे निघून गेला. तिथले राजे त्यांच्या ओळखीचे होते, मित्र होते, जाऊन तिथे आश्रय घेतला. तिथे आश्रय घेतला ना, त्यांची माहिती काढण्याकरता ह्यांनी गुप्तहेर पाठवलं तिकडे. त्यांनी बातमी दिली, आहे इथे आहेत अमात्य राक्षस इकडे आलेले आहेत. ज्यांच्या आश्रयात होता ना अमात्य राक्षस, त्या राजाचा आणि अमात्य राक्षसांमध्ये इतकी घनिष्ठता आणि मैत्री होती. ही मैत्री तोडून ह्याने राज्यातनं याला हाकलून काढायला पाहिजे, अशी व्यवस्था करायला पाहिजे. कळलं तुम्हाला? काय केलं? हाकलून काढायला पाहिजे त्यांनी. तो राजा जर ह्यांना शरण दिला असेल तर त्या सैन्याबरोबर आपण लढाई लढणं इतकं सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. याच्याकरता काही कावेबाजीपणा केला. असं केला की त्या राजा आणि अमात्य राक्षस या दोघांमध्ये भांडण लागेल अशी काही तंत्र रचना करून त्या दोघांमध्ये भांडण लागलाच शेवटी. आणि असं वातावरण तयार केला तिथे की हा अमात्य राक्षस त्या राजाला मारण्यासाठी आलाय असं तयार केला. मारून राज्य बळकवायला आलाय असं एक हे तयार केला. तयार केल्यानंतर तो बाहेर पडणार तेवढ्यात इथे त्यांची जे नातेवाईक होते, ओमप्रकाश या, बस. काय बा हिरो, शिबिरात राहणार तू? होय.
आंबा केशर आहे पुन्हा हे ऑर्गॅनिक आपल्या मळ्यातली. मला प्रवचन ऐकायचं संपादन. होय, बसा इथे, बस ना, बसा बसा सगळे बाकीचे. हां, कुठपर्यंत आलोय? अमात्य राक्षसांच्या नातेवाईक जे आहेत, नंतर त्यांची पत्नी आणि मुलं कुठे आहेत शोधून काढायला. त्याला तरी तिथनं बाहेर काढला. राजा आणि त्यांच्यात दोघांच्यात भांडण लावला आणि त्या राज्यातनं त्याला बाहेर काढला. आणि इथे त्यांची पत्नी आणि मुलं कुठे आहेत हे शोधून काढायला पाहिजे. याकरता बहुरूप्यांना सोडला. बहुरूपी गेले. त्याला अंदाज होता की या गावात असू शकतील. तिथे त्यांनी खेळ सुरू केले बहुरूप्यांचे. खेळ सुरू केल्यावर गल्लीतली सगळी मुलं मुली खेळ बघायला आले. आणि तो जो चंदन मित्र जो होता व्यापारी, ज्यांच्या घरात यांनी आपली मुलं बाळं ठेवून गेलेत, ते मुलं, गल्लीतली मुलं सगळी ते हे बघायला गेलेत म्हणून तेही दोन्ही मुलं तिथे ते खेळ बघायला आले. मुलं आपली बघायला गेलेत. आता लोक ओळखलं तर आपलं काय खरं नाही म्हणून त्याची आई धावत धावत आली आणि त्या मुलांना फरफटत न्यायला लागली. नेता नेता तिच्या हातातलं एक अंगठी पडली. अंगठी पडली. बरोबर लक्ष होता त्यांचा, त्या बहुरूप्यांचा, कारण त्या मुलांना ओळखत होते ते, पत्नीलाही ओळखत होते ते. अंगठी पडली. अंगठी उचलले आणि पूर्ण खात्री झाली इथे अमात्य राक्षसांची हीच पत्नी आहे आणि हेच मुलं आहेत. आणि जाऊन त्यांनी अंगठी दिली. त्याला सांगितलं की असं असं या इथे आहेत. मग त्यांना पकडण्यात आलं आणि जेलमध्ये टाकण्यात आलं. तिघांना, 2 मुलं आणि पत्नी. आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि हेही जाहीर करण्यात आले की एवढ्या दिवसांनी अमुक अमुक दिवशी या स्मशानामध्ये या तिघांनाही मृत्यूदंड देण्यात येणार आहे. बातमी जिथे अमात्य राक्षस होता तिथे पोचवला. अमात्य राक्षस नुसतं त्या तिघांना नाही आहे, ज्यांनी आश्रय दिलेले तो व्यापारी होता ना, त्या व्यापाऱ्यालाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवली. चाणक्य म्हटला, माझ्या पोराबाळांना दिला असता तर ठीक होता, पण माझ्या पत्नी आणि मुलांसाठी व्यापाऱ्याचे प्राण जाता कामा नये. त्या चंदन मित्राला एवढंच सांगत होता चाणक्य, तू त्या अमात्य राक्षसाला आणून दे, मग तुला माफ करतो शिक्षा. तो म्हणाला, मी मरायला तयार आहे, पण मी काही आता सांगणार नाही म्हणत होता. सांगणार नाही म्हणा. मग मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवली याला, तर तो आपोआप पळून येईल हे त्याचा अंदाज होता. बरोबर तसाच घडला. मृत्यूदंडाचा दिवस ठरवला त्या व्यापाऱ्याचा आणि यांचा. आणि धावत आला अमात्य राक्षस. आणि मी आलोय राजद्रोहापायी, काय शिक्षा द्यायचं ते मला द्या, परंतु माझ्या मित्राला शिक्षा देऊ नका. माझी मुलं आणि पत्नीला आश्रय दिले त्यांनी, तर आम्हाला कुटुंबियांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्या, ह्यांना देऊ नका. नाही, मी ह्याच्यापेक्षाही घोर शिक्षा देणार तुला. तो म्हणतो की अमात्य राक्षस, तुम्हाला जे द्यायचं आहे घोर शिक्षा मला द्या, पण ह्यांना नको. मी जे शिक्षा देईन ते घ्यायची तयारी आहे तुझी? तयारी आहे. वचन देशील? देईन. मग शिक्षा लिहिला, तू उद्यापासून चंद्रगुप्त जो आहे ह्याचा महामंत्री बनायला पाहिजे, हीच तुला शिक्षा आहे. आता नाही कुठे म्हणतोय तो. आणि जे महामंत्री बनायचं आहे ते मनापासून बनायचं आहे. आणि अमात्य राक्षसाला एका बाजूने ह्याच्यावर प्रचंड क्रोध चाणक्यावर, आणि दुसऱ्या बाजूला हा असा का करतो हे त्याला कळेनाच. संभ्रम मनात.
तेव्हा तो म्हणतो असा का करतोयस? हे बघ, तू जरी मला शत्रू समजत असला तरी अमात्य मी तुला कधीही शत्रू समजलेले नाही. या राष्ट्राचा एक मोठं सामर्थ्य आहेस तू, शक्ती आहेस, आणि तू पुन्हा या देशाची धुरा तुझ्या हातात घ्यायला पाहिजे. तू घेतलास की मी उद्या सोडून जाईन. मी मंत्री बनण्यासाठी किंवा मी राज्य करण्यासाठी इथे नाही आलो, राज्य घेण्यासाठी नाही आलो. मला योग्य माणसांच्या हातात जाऊन हे तुकडे तुकडे होऊ पाहत असलेले देशाला पुन्हा एकदा अखंडित करावं, यासाठीच मी आलोय. आणि हे कार्य फक्त तुम्हीच करू शकता. आणि तुम्हाला चंद्रगुप्त निश्चितच बळ देऊ शकतो. म्हणून तुम्ही राज्यभार हातात घ्या. महाअमात्य म्हणून मी निघून जातो. जसंही अमात्य राक्षसाने राज्यभार स्वीकारला महाअमात्यांचा, हे निघून गेले. तेवढ्या चंद्रगुप्ताची आई आली, धिंगाणा घातली, बराच काय काय केली. तिला अजिबात दाद दिला नाही, तिला भेटसुद्धा घेऊ दिला नाही. आणि चंद्रगुप्तसुद्धा विद्रोह करायच्या तयारीत होता. माझ्या आईशी मला भेटू देत नाही, हे माझ्यावर खूप मोठा अन्याय. तुझे राज्य आणि छत्रपती ही पदवी जी आहे, सम्राट पदवी गिदवी खड्ड्यात गेली, मी जातो माझ्या घरी म्हणून निघाला होता. तेव्हा चंद्रगुप्त म्हटला, मुस्काट्याला लावेन, तुला यासाठी नाही तयार केले. तुझ्या आईला 500 कोटी सुवर्ण मुद्रा दिलेले, तिचा काही अधिकार नाही तुझ्यावर. मी तुला निर्माण केले तुझ्या घरासाठी नाही, या राष्ट्रासाठी. राष्ट्रासाठी माणसाने, आमच्याकडे चाणक्यांचाच एक मंत्र आहे, हे बघा, परिवाराचं भलं होत असेल तर स्वतःचा प्राण द्यावा परिवारासाठी. गावचं भलं होत असेल तर अख्खा परिवार समर्पित व्हावं. देशाचं भलं होत असेल तर अख्खा गावाने सुद्धा आपलं समर्पण करावं. तर ह्याचा अर्थ तुला समजते असं मी समजतो. त्यामुळे तू दुराग्रह करू नको. आणि तू पुन्हा या आई वडील नातेवाईक यांच्या मोहात अडकलास तर राज्य सुरक्षित नाही राहणार. आम्हाला आपल्या परिवारापेक्षा राज्य सर्वतोपरी आहे, सर्वोपरी आहे. म्हणून तो राजासारखा वाग, चिल्लरासारखे वागू नको, असा सक्त ताकीद देतो त्याला. देऊन चंद्रगुप्ताला सांगतो, हे महाअमात्य जे आहेत राक्षस, हे तुझी सांभाळ करतील. आणि तुम्ही हे जे छोट्या छोट्या 16 प्रांतांमध्ये विभजित होऊ पाहत असलेले भारताला पुन्हा अखंडित करायचं, अखंड हिंदुस्थान निर्माण करणं, हे तुमच्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे. अशा पद्धतीने चाणक्याने एकदा पुन्हा हा देश अखंडित केला. चाणक्याने खूप हाल अपेष्टा सोसली. आणि तिथून निघून गेला तर एका नदी तीरावर एक छोटीशी कुटीर घालून राहत होता. काय होती चाणक्याकडे? एक लंगोटी उद्यासाठी, एक पाण्याची मडकं आणि एक चटई. 3च वस्तू त्यांच्याकडे होती. मेगास्थनीस जो अलेक्झांडरने नेमून गेलेले एक अधिकारी होता, किंवा आलेला होता तो, परत कशी काय बघूया म्हणून, तो आपल्या प्रवास कथनामध्ये लिहितो, एवढा मोठा मौर्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त जो आहे, यांच्या गुरु कसे असतील म्हणून पाहायला गेलो तर नदी किनाऱ्यावर ही 3च वस्तू होती त्यांच्या कुटीसमोर. एक लंगोटी होती, एक मडकं होता पाण्याचा, आणि एक चटई होती. आश्चर्य वाटलं त्याला. अरे, एवढा मोठं साम्राज्य निर्माण करणाऱ्याच्या कुठेरात काय तरी हे 3च सामान, काय त्याग असेल, समर्पण असेल. त्या धन्य म्हणाला त्या माणसाला. मग चंद्रगुप्त ह्या चाणक्याला भेटून त्याने दंडवत घातले त्या काळात. अरे, एवढं मोठं साम्राज्य निर्माणही केलात तुम्ही, आणि पुन्हा एवढ्या सहजतेने ते सोडून निघून पण गेलात. हा पहिला स्वातंत्र्य युद्ध होता आपला. पहिला आक्रमण अशा पद्धतीने देशात थांबवण्यात आला होता, देश स्वतंत्र करण्यात आला होता. समजलं तुम्हाला? पहिलं स्वातंत्र्य युद्ध हे आपलं ब्रिटिशांचं युद्ध नाही आहे. पहिलं युद्ध इसवी सन पूर्व काळात चाणक्याने लढले ते. आणि त्याच्यानंतर
दुसरा आक्रमण आमच्या देशात सुरू झाला, देशावर सुरू झाला तो इसवी सन 710, 900 वर्षानंतर. 900 वर्षानंतर दुसरं आक्रमण आपल्या देशावर झाला. तो आक्रमण मुस्लिमांचा होता. जो तुर्कीमध्ये खलिफा होता. खलिफा म्हणजे कोणाला म्हणतात माहिती आहे? मुसलमानांच्या सर्वोच्च धर्मगुरू जो असतो किंवा धर्म प्रमुख जो असतो त्याला म्हणतात खलिफा. कळलं तुम्हाला? खलिफा म्हणजे विश्वभरातले जे मुस्लिम्स आहेत त्यांचा जो सर्वोच्च धर्माधिकारी आहे त्याला म्हणतात खलिफा. त्या खलिफाने त्यांच्या स्वाधीन असणाऱ्या इराकचा एक गव्हर्नर होता. त्याचा नाव आहे हज्जाद. काय नाव आहे त्याचा? हज्जाद. त्या हज्जादने स्वतः 3 वेळ भारतावर आक्रमण करण्यासाठी आला होता. एकदा 10,000, एकदा 20,000, एकदा 30,000 सैन्य घेऊन आला आणि या सिंधू नदी तीरावर एक राजा आपला होता, त्याचं नाव दाहिर सेन. सिंधू नदी तीरावर एक राजा राहत होता आमचा. त्याची छोटा संस्थान होता, फार मोठा नव्हता, एक 2-3 हजारची सेना होती फक्त. आणि प्रचंड पराक्रमी होता दाहिर सेन. या दाहिर सेनने 3,000चे सैन्य 10,000, 20,000, 30,000 असा सलग 3 वेळ पिटाळून लावले त्यांना. मग त्या गव्हर्नर हज्जादने आपलाच एक जवळचा नातेवाईक महम्मद बिन कासिम नावाचा त्यांच्या सरदाराला म्हणाला 80,000ची सेना घे आणि भारतावर चाल करून जा. 80,000ची सेना घेऊन आला आणि 80,000ची सेना भारतावर चाल करून आली. आणि राजा दाहिर सेन तरी घाबरला नाही, पिटाळून लावेन म्हणाला. घनघोर लढाई सुरू झाली. सैन्य मागे हटायला लागला आणि एक आमच्या लोकांची धर्मयुद्ध करायचं. धर्मयुद्ध ही भारतीयांच्या अंगात भिनलेलं होता. धर्मयुद्ध म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच युद्ध करणं. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर काहीही झाले तरी अस्त्रशस्त्र चालवणं नाही. एक. दुसरं, शत्रूंच्या हातात जर अस्त्रशस्त्र नसतील तर त्यांच्याशी लढाई लढायचं नाही. शत्रू हत्तीवर असेल तर हत्तीवरच्यानीच लढाई लढायचं. मी हत्तीवर आहे, शत्रू जर जमिनीवर असेल तर त्यांच्याबरोबर लढाई नाही लढायचं. हत्तीवाल्यानी हत्तीवाल्याबरोबर, घोडेवाल्यानी घोडेवाल्याबरोबर, रथवाल्यानी रथवाल्याबरोबर. ही आमची धर्मयुद्ध. आणि एकदा पाठ दाखवली की त्या माणसाला मारायचं नाही. पळायला लागला तर त्या माणसाला काही झाले तरी मारायचं नाही. आणि समजा वैयक्तिक दोघांमध्ये युद्ध सुरू आहे, अशा वेळी जो खाली पडलेले आहे त्या माणसाच्या मनात अत्यंत क्षुद्र वृत्ती तयार झाली तर त्याच्याशी लढायचं नाही. त्याने थुंकला किंवा काहीतरी आचकट विचकट काहीतरी बोलला द्वेषाने. द्वेष युद्धाला मान्य नव्हता, द्वेष युद्धाला मान्य होता. आणि अशा माणसांना मारायचं नाही. हे चिल्लर, हे कुत्रं सोडून दे म्हणत होते, तसल्याला मारायचं नाही. ही आमची धर्मयुद्धाची परंपरा. आणि समजा शत्रूच्या हातातली अस्त्रशस्त्र गेले तर त्याला आणायला सांगायचं. शत्रूचा रथ किंवा घोडे जर सापडले, चिखलात अडकले तर काढेपर्यंत आपण वाट पाहायचं. काढून सरळ जमिनीवर आल्यानंतरच त्याच्याशी लढाई लढायची. ही आमची धर्मयुद्ध म्हणतात. आणि तुल्यबळ व्यक्तीबरोबरच युद्ध लढायचं. रथीनी रथीबरोबर, महारथीनी महारथीबरोबर. रथी म्हणजे जवळजवळ
एक 20,000 लोकांशी लढाई लढण्याची ज्यांची ताकद आहे एकटा, त्याला रथी म्हणत होते. अशी 12 रथी असतील तर तो महारथी. 12 रथींबरोबर एकटाच लढतो त्याला म्हणायचे महारथी. आमच्याकडे अशी सगळी विभाजन होते. आमच्याकडे राजे महाराजेही अशीच होती. एका गावावर राज्य करायचं त्याला ग्रामाधिपती म्हणायचे. 10 गाव ज्यांच्या अधिपत्याखाली आहेत त्याला म्हणायचे नायक. 100 गावावर ज्यांचा राज्य आहे त्याला म्हणायची सामंत. 1000 गावावर ज्यांचा शासन आहे त्याला म्हणायचे राजा. 1000 गावांवर 100 गावावर आहे तो सामंत. 1000 गावावर राज्य करतो तो राजा. 10,000 गावावर राज्य करतो तो महाराजा. 1,00,000 गावावर ज्यांचा शासन आहे तो सम्राट. आणि अशी 7 सम्राटांवर एक चक्रवर्ती. आमच्या देशात सर्वात मोठी पदवी चक्रवर्तीची. चक्रवर्तीने चक्रवर्तीबरोबर लढायची, सम्राटांनी सम्राटांची लढायची, सम्राटांनी सामंताबरोबर नाही लढायची. हे धर्मयुद्ध सांगतो तुम्हाला. असं धर्मयुद्ध लढणारी आमची लढवय्ये होते. दाहिर शेन आणि बिन कासिमच्या सेनेतले लढाई घनघोर झाली आणि मागे हटायला लागली सेना आणि सूर्यास्त झाला, थांबला. त्याच दिवशी सैन्य मागे हटते हे कळल्याबरोबर राजा दाहिर शेनचा एक मित्र होता, त्याचं नाव मोक्षसेन. बौद्धपंथी होता. राजा दाहिर शेन हिंदू होता, तो बौद्धपंथी होता. अत्यंत जीवलग मित्र होता, पण गद्दारी केला. त्यांनी जाऊन बिन कासिमला सांगितलं की याला हरवायची तंत्र मी सांगेन तुम्हाला, पण जाऊ नका तुम्ही. आणि यांची एक कमजोरी होती. दर दिवशी दाहिर शेन कुठल्याही कार्याला जाणार असेल तर जाताना गावातली त्यांची ग्रामदेवता जी आहे, ग्रामदेवतेला वंदन करून मग जायचं. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी लढाई सुरू होणार, ग्रामदेवतेच्या दर्शनला गेली तर त्या मंदिरातला जो पुजारी होता तो पुजारी सुद्धा गद्दारी केला होता. एक काम केले होते त्यांनी, मंदिरावर जो ध्वज होता ध्वज आडवा पाडला होता. जो उभा ध्वज होता तो आडवा पाडला होता. पुजारी आणि त्या मोक्षसेन या दोघांच्या गद्दारीने. राजा दाहिरसेन नमस्कार करायला मंदिरात गेले, बाहेर आले आणि शिखराला नमस्कार करत होते तेव्हा ध्वज वाकलेला होता. पुजाऱ्याला विचारले, हे ध्वज का वाकलेले आज? राजेसाहेब, मला वाटते काहीतरी अपशकुन वाटते. हे बघा, खंबीर माणसांची मनस्थिती कमजोर करण्याची ही एक तंत्र होती. हेच मोक्षसेनने खेळलेली होती की आज काहीतरी वाईट घडणार असं वाटते, असाही संकेत आहे देवाची, असं पुजारी बोलला, गद्दार पुजारी. आणि तेवढंच बीज मनात पडला त्यांचा. त्या दिवशी दाहिरसेन लढाई लढताना जे मनात हे संशयाचा बीज जो पडलेला होता त्याच्या कारणास्तव दाहिरसेन हरला. त्या दिवशी रणांगणामध्ये दाहिरसेनचा मृत्यू झाला आणि दाहिरसेन हरला. हरल्यानंतर महम्मद बिन कासिम राजवाड्यावर आक्रमण केला. 2 मुली सापडल्या. दाहिरसेनची 2 मुली होती. एकीचं नाव होतं सूर्या, दुसरीचं नाव होतं परिमळा. या 2 मुली पराक्रमी मुली, हे दोन्ही रणरागिणी होत्या. तरुण वयात आणि लग्नाला वय प्राप्त झालेलं होता त्यांचा. या दोन्ही मुली उचलल्या त्याने आणि तो म्हणाला की मी जर आमच्या खलिफाला ह्या 2 मुली भेट म्हणून दिली तर मला एक स्वतंत्र राज्य देऊन, मी सरदार आहे आत्ता, सेनापती आहे,
तर मला राजा बनवेल माझा मालक म्हणून त्या दोन्ही मुली घेऊन तुर्कीला गेला. जाऊन खलिफासमोर त्या मुलींना उभं करून म्हणाला, तुमच्यासाठी भेटवस्तू आणलेले आणि प्रसन्न व्हावं राजाने आमच्यावर, तुला योग्य बक्षीस दिली जाईल, जा म्हणाला. जा म्हटल्याबरोबर तो खलिफा या दोन्ही मुलींना आमच्या जनानखान्यात पाठव, खाना म्हणजे बेडरूम, जनानखान्यात पाठवून द्या म्हणाला. दोन्ही मुली गेल्या जनानखान्यात आणि गेल्याबरोबर त्या दोन्ही मुली हसल्या राजाला बघून. कारण नसताना का हसलात तुम्ही? म्हणाला की तुम्हाला किती सहजतेने फसवून गेला तुमचा सरदार म्हणाले. म्हणजे जो स्वतः उपभोग घेऊन राहिलेले उष्ट तुमच्या ओटीत टाकायला आणलाय त्यानं. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? आमचा दोघांचाही भोग त्याने स्वतः भोगलेले आहे आणि आत्ता उष्ट आणून तुमच्या दारात टाकलाय म्हणाले. राजाला असा राग आला खलिफाला, अरे त्या हरामखोराला धरून आणा म्हणाले. आणि सैन्य धावत गेली आणि बिन कासिमला आणले आणि रागाच्या भरात खलिफाने त्याचा हांडोळे करून टाकले. महम्मद बिन कासिम तडफडून मेला. मेल्यानंतर मुली पुन्हा हसल्या. आता का हसल्या म्हणाले? आमच्या वडिलांची बदला घ्यायला 80,000ची सेना आमच्याकडे नव्हती, पण आम्ही 2 रणरागिणींनी ह्याची बदला घेतली, याची आनंद आहे आम्हाला म्हणाले. राजाला वाटलं की मी फसलो. हां, फसलात तुम्ही, आम्ही खोटं बोललोय. आमच्या राज्यासाठी, आमची बदला घेण्यासाठी आम्ही काही लढाई लढणार आहोत थोडी तुमच्याबरोबर, पण लढाई न लढता असल्या एका हरामखोराची हत्या घडवून आणली आम्ही, आम्हाला स्वाभिमान आहे म्हणाले. मग एवढा करून काय सुटणार आहे का तुम्ही म्हणाला? बोलवा रे म्हणाला. लोकांना बोलवले. त्या दोन्ही मुलींना घोड्यांच्या पायाला बांधून अख्ख्या गावात असं परपटून आणले. रक्तबंबाळ झालेले होत्या दोन्ही मुली. माणसं सगळे जमलेली होती, शिक्षा होती. दोन्ही मुली उभी होते आणि राजा म्हणाला, आता कसं वाटते म्हणाला. खूप बरं वाटते म्हणाले. तुम्हाला काय वाटलं? आम्ही हरतो असं वाटते? आम्ही येताना तयारीने आलोय. तो खलिफा असशील, त्याचा बाप असशील. आम्ही तयारीने आलोय. जर जनानखान्यात हात लावला असता तर दोघेही आम्ही सुरी घेऊन आलोय तुला भोगसून खलास करायचं म्हणून. त्यांनी सुरी काढली. आणि जर हे नाही जमलं तर स्वतःवर भोसकून घ्यायचं, मरायचं, पण तुझ्यासारख्या नीचांचे हात आमच्या अंगावर पडू देणार नाही. दोन्ही मुली स्वतःच आत्महत्या केली तिथे आणि म्हणाले, आमचा भारताचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल सुवर्णाक्षराने आमचं नाव लिहिलं जाईल. अशी कृत्य देशाला शोभेल, आमच्या धर्माला शोभेल, अशी कार्य आम्ही साध्य केलेले आहे. म्हणून दोन्ही मुली प्राण अर्पण केले. काय नाव त्यांचं? हे लक्षात ठेवायला पाहिजे की इतिहास जर नाही कळला आपल्याला, इतिहास जर नाही कळला तर इतिहास घडवू शकणार नाही. ही इतिहास तुम्हाला शाळेत कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळणार नाही. ही खरा इतिहास आहे, हे नाही मिळणार कुठे. आम्हाला जे इतिहास पडवलं जातं ते मोगल आले, ठोकले गेले, ठोकले गेले, ठोकले गेले, आम्ही नुसतं मरतच राहिलो, असाच इतिहास आम्हाला शिकवला जातो. बरोबर? म्हणून खरा इतिहास सुद्धा वाचणं गरजेचे आहे, समजणं गरजेचे आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हा तरुण पिढीला, बाबा आमच्या लोकांनी कसे बलिदान दिली. या सिंधू नदीच्या तीरावर अशी बलिदानींची एक मोठी फौजच आहे. दुसरा एक राजा होता, ह्याच मोगल आक्रमण करून आले होते
आणि त्या राजालाही त्यांनी आव्हान दिले, तुमची जी तरुण मुलगी आहे ती आमच्याकडे पाठव, नाहीतर तू युद्धाला तयार हो. राजा छोटा होता, 100-200ची सेना, काय करणार तो? आणि जर समजा मुलगीला पाठवावं तर लोक म्हणतील आपल्या मुलीचं रक्षण करू शकला नाही, हा काय आमचं रक्षण करणार? म्हणून तो अंथरूणच टाकला. मुलगी विचारली, बाबा का? बाळा असं असं आहे, तुला पाठवावं तर ही कलंक लागेल, आणि पाठवलं तर आपल्या पोटच्या पोरीला बळी देऊन हा राजा कसला राज्य करतोय अशी म्हणतील लोक. बाबा काय अजिबात काळजी करू नको, माझं मी बघून घेईन, मी जाते म्हणाले. स्वतः गेली. रात्रभर शत्रुसेनेत मद्रापानाचा नृत्याचा कार्यक्रम चालू होता आणि ही मुलगी स्वतः मद्रापान करवत होती शत्रू राजांना. रात्रभर पाजली ते बेशुद्ध होऊन पडले, सगळे इतकं पाजले त्यांना. पडल्यानंतर अश्वशाळेत गेली, कडब्याची पेंडी घेतली, पेटवली, अख्ख्या जेवढी टेंट होती ना तिथे सगळे पेटवून टाकले ती पोरगी. आणि रात्रभर सैरा वैरा, काही धावत होते, काही जळून खाक झाले, राजा मेला, मंत्री मेले, आणि मुलगी स्वतःच्या वस्त्राला शेवटी आग लावली, हसत हसत प्राण दिले. म्हणाले आत्ता जरी मी जगले, शत्रू जर पकडले तर जिवंत सापडून उपयोग नाही, म्हणून स्वतः प्राण अर्पण केली, पण हजारोची संख्येने आलेले शत्रूंची नाश केली. ही आमची तरुण मुली रणरागिणींची कथा आहे स्वातंत्र्य लढ्यातली. स्वातंत्र्य लढा ही काही नुसता 47ची लढा नाही आहे, इसवी सन 710ची सांगितले मी तुम्हाला. राजा दाहिरशेनची जी कथा आहे, इसवी सन 710ला बिन कासिम म्हणजे जगातला अत्यंत क्रूर सेनापती म्हणून ओळखला जातो, त्या क्रूर सेनापतीला हाल करून आमच्या या पोरीने मारले. तर अशी ही भारताची, तुम्हाला मी सकाळी सांगितलं, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण. धर्मावर आक्रमण करणारी कोण कोण आणि राष्ट्रावर आक्रमण करणारी कोण, हे धर्म आणि राष्ट्र दोन्हींवर आक्रमण करणारे ब्रिटिश होते. हे धर्मावर आक्रमण कमी केले, कुठल्याही देऊळ पाडले नाही, पण माणसं आपल्या धर्मात ओढायची काम करत होते. आमच्या रीतिरिवाज, आमची यात्रा उत्सवांवर कुठलीही बंदी नाही घातली त्यांनी, त्यांचा सौम्य चालू होता. पण मोगलांचा असा नव्हता. मोगलांचं सगळी उघड, देशही बळकवायचं, संपत्तीही बळकवायची, आणि इथली संस्कृतीही मोडीत काढायची. ही त्यांची काम होते. कळलं तुम्हाला? देशाचा इतिहास इथून सुरू होतो असा. मग आमच्यात असं नाही की हे मोगल आले आणि मारले गेले, असं नाही झालं. अनेक राजा महाराजांना पाणी पाजलेले आहेत आपले लोक. म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्यातलं बाप्पा रावल गुजरातमध्ये राज्य करणारा, पण दिल्ली सुलतानत हातात होती त्यांची. बाप्पा रावल जे राणा प्रताप आहेत ना, ह्यांची वंशज आहेत ते बाप्पा रावल. त्यांच्या नावाने रावलपिंडी आहे. रावलपिंडीचे, पिंडी म्हणजे गाव, पिंडी म्हणजे गाव पंजाबीमध्ये, रावळ गाव ते बाप्पा रावलांचा होता तो. त्याच्यानंतर येणारी जे राजे होते खूप पराक्रमी होते. तुम्ही एक ब्रिटिश अधिकारी राजस्थानचा इतिहास लिहिलं, कर्नल टोड म्हणून. काय नाव त्यांचं? कर्नल टोड. हा कर्नल टोडने लिहिलेले जो राजस्थानचा इतिहास आहे, वाचण्यासारखा आहे, वाचला पाहिजे एकदा. हिंदीत अनुवादित झालेले, मराठीत झाले की नाही माहीत नाही मला, पण हिंदी अनुवादित झालेले, इंग्लिशमध्ये आहे, खूप सुंदर. म्हणजे आमच्या देशाची हे सांस्कृतिक जडणघडणामध्ये कशी विघ्न आली, कशी आमची माणसं त्याला तोंड दिले, आणि कुठे आम्ही फसलो, कुठे आम्ही
भारी पडलो. ह्या सगळ्या गोष्टी कर्नल टोड खूप सुंदर लिहितो. राजस्थानचा इतिहास वाचला पाहिजे. आणि आम्ही सगळी सुरक्षित राहिलो आज आहोत याचं कारण म्हणजे सुनती न करता राहिलो याच्याकरता छत्रपती आणि शंभूराजे हे जसं कारणीभूत आहेत अशी अनेको राजे महाराजे कारणीभूत आहेत. पहिलं आक्रमण सुरू व्हायचा तो काबूलच्या पुढे आल्यानंतर खैबर खिंडीतनं पुढे आले ना तिथनंच सुरू व्हायचं. त्यावेळचा पंजाब होता इस्लामाबाद पासून दिल्लीपर्यंत पंजाब होता. आणि त्यावेळचं बंगाल होता, आजचा बांगलादेश आणि आपला बंगला, आणि त्यानंतर बिहारचा थोडा भाग, ओडिसाचा थोडा भाग, छत्तीसगडचा थोडा भाग आणि ईशान्य भारताची भाग, हे सर्व मिळून बंगाल होता. एक एक राज्य खूप मोठमोठी होती आमची. आणि इथली कथासुद्धा एवढीच रम्य आणि प्रेरणादायी आहेत. प्रेरणादायी कथा आहे इतिहासातली. आमचा ह्याच्यामध्ये एक राजा होता आसाममध्ये ज्याचं नाव आहे पृथू कुमार. नाही पृथू होता. त्याला लाचित पण म्हणतात आता. तर जेव्हा हा अफगाणचा बघा त्या लोकांमध्ये कसा स्पिरिट असतो तुम्हाला सांगतो. पृथ्वीराज चव्हाण नंतरच्या काळात लढले गेले. 17 वेळ गजनीला सोडले त्यांनी, माफ केले. 18व्या वेळी गजनीने याला मारले यांच्याच नातेवाईकाने. म्हणजे मी एक गोष्ट मगाशी सांगायला विसरलो तुम्हाला, विदेशी आक्रमक कधीही आम्हाला जिंकू शकले नाही. आमचीच लोक गद्दारी करून त्यांच्याशी सामील झाल्यावर आम्ही हारलो. जसा दाहिरशेनला त्याच्या मित्रांनीच गद्दारी केली किंवा त्यांच्या देवळाचा पुजाऱ्यांनी गद्दारी केली, तसा पृथ्वीराज चव्हाणचा नातलगच त्यांनी गद्दारी केली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मारला गेला. पृथ्वीराज चव्हाणचं मुंडकं घेऊन गेले हे अफगाण लोक. गजनी नेऊन तिथे त्याचे थडगे बांधले. कुठे? अफगाणिस्तानमध्ये, काबूलमध्ये. आजही आहेत थडगे. तिथे एक थडगा आहे आत्ता. त्या थडग्यावर आत्ता काय करतात माहिती आहे? तिथे एक चप्पल ठेवलेले आहेत मोठा. प्रत्येक तिथला मुसलमान जातो त्या थडग्याला बघतो, 5 चपलानी मारा. चपलानी 5 फेर मारायचा, त्याला मारून निघून जायचं. नमन नाही करायचा, चपलानी मारायचं, निघून जायचं. आणि का मारायचं? तर हा काफिर आहे, या काफिरला मारायचा. आमच्या देशात काफिरला आम्ही असंच वागणूक देतो. हे कधी कळलं आम्हाला? विमान अपहरण झालं आपला कंधारचा. त्यावेळी आपली विदेश मंत्री काही पत्रकारांना घेऊन गेले आणि ती प्रक्रिया होऊन आमची लोकांना सोडायला 2-4 तास अवधी होती. बसून काय करायचं म्हणून आमचे पत्रकार सगळे रस्त्याने गेले. गेल्यावर ही थडगी सापडले त्यांना, पृथ्वीराज चव्हाणची थडगी म्हणून त्याच्यावर लिहिलेले. आणि तिथल्या आलेला प्रत्येक माणूस चपलानी मारत होता. असं का म्हटल्यानंतर हे काफिर आहे, काफिरांना असंच करायचं असतो. समजलं तुम्हाला? जर तुम्ही अल्पसंख्याक बनला तर ही स्थिती येणार. कळलं? म्हणून आपला इतिहासाचा जाणीव आम्हाला असायला पाहिजे. बाबा काय काय झाले पूर्वी, भविष्यात पुढे होऊ नये याकरता आम्ही किती सजग राहायला पाहिजे. याकरता या स्वातंत्र्य लढ्याची इतिहास आम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. माहिती असणं गरजेचे आहे. जरूर आपण लक्षात ठेवाल. अशी खूप सारी कथा आहेत, एक नाही. आणि मी सांगत होतो ना या आसामचा भक्तियार खिलजीचं नाव ऐकलंय तुम्ही? अरे
भक्तियारपूर नावाचा रेल्वे स्टेशनच आहे त्याच्या नावावर, भक्तियार खिलजीच्या. हा महानीच होता भक्तियार. नालंदा विश्वविद्यालय जो जाळला तो भक्तियार खिलजी जाळला. माहितीये का जाळला? हा, आजारी पडला होता भक्तियार खिलजी. आजारी पडल्यावर त्यांच्या सेनेतल्या डॉक्टरने सांगितले की याला आम्ही वाचवू शकत नाही, तुम्हाला वाचवणारी दवा आमच्याकडे नाही आहे. तेव्हा या भारतातले कोण आहेत का बघा रे म्हटला. कोणतरी नालंदा युनिव्हर्सिटीतल्या आयुर्वेद विभागाचा प्रमुख राहुल भद्रसेन, आचार्य राहुल भद्रला बोलवण्यात आले आणि विचारून घेतलं. म्हणाला तुझ्या हातचा काफिराई मी काही खाणार नाही आहे, तू फक्त सल्ला द्यायचा म्हणाले. आम्ही काफिरांच्या हातचा काही घेत नाही म्हणाले. ठीक आहे म्हटले. मग तुम्हाला पुस्तक आवडते का वाचायला? मी सल्ला देतो म्हणाला. आवडते का? कुठलं? जगात वाचनीय एकच आहे, तो कुराण म्हणाला. त्याच्याशिवाय दुसरं पुस्तकच वाचनीय नाही आहे. बर, मग ते कुराण माझ्याकडे द्या, मी उद्या परवा 2 दिवसात देतो तुम्हाला. आचार्य राहुल भद्रांनी ते कुराण घेऊन गेले आणि त्याला सांगितले की दर दिवशी एक एक अध्याय वाचत जा. आणि तो दर दिवशी एक एक अध्याय वाचत गेला तर 8व्या दिवशी बरा झाला. विचारला काय केलायस तू? बरं वाटायला लागले मला. म्हणाला तुझ्या कुराणाची जी पानं आहेत ना, यांना रसौषधी लावलेले आहे मी. आमच्याकडे रसौषधी नावाचा एक प्रकार आहे आयुर्वेदामध्ये. पाऱ्याच्या सहाय्याने सोनं, चांदी किंवा अन्य अनेक वस्तू ज्या आहेत त्यांच्या भस्म तयार करायचं आणि त्या भस्म ह्याला पानाला लावलं. किती? बस एवढं गेला तरी सुद्धा औषध पुष्कळ झाले आणि क्विक ॲक्शन, ॲलोपॅथीपेक्षाही क्विक ॲक्शन. याला रसौषधी म्हणतात. मी रसौषधी लावलेले तुझ्या खुरांच्या पानांना. म्हणाला कुठे शिकलायस तू हे सगळे? तो म्हणाला आमच्याकडे आयुर्वेद विभागच आहे आणि मोठं ग्रंथ आहेत आमच्याकडे आयुर्वेद आचार्यांचे. म्हणाला आग लावा रे ते सगळे म्हणाला. आणि आचार्य राहुल भद्रांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि नालंदा युनिव्हर्सिटीची लायब्ररी त्यावेळी 9 लाख पुस्तक होती तिथे. पुस्तक कुठली कुठली होती? ताडपत्रावर लिहिलेली होती, कापडावर लिहिलेली होती, ताम्रपत्रावर लिहिलेली होती, मडके, मातीचे मडके तयार करून मडक्यावर लिहिलेली होती, दगडावर लिहिलेली होती. अशी खूप साऱ्या प्रकार होते आमच्याकडे पुस्तकांचे. ह्या सगळे नष्ट करून टाकले. 6 महिने जळत होतं. आणि जाळायची पद्धत काय माहिती आहे? यांच्या सेनेतल्या सैनिकांना दर दिवशी आंघोळ करण्याकरता पाणी तापवायचं होतं ना, हे पुस्तक घालून पाणी तापवलं म्हणून 6 महिने जळले ते. समजलं? हा भक्तियार खिलजी पुढे आसामवर चाल करून जातो. तेव्हा आसामचा राजा जो पृथू आहे तो पृथू ब्रह्मपुत्रेचा शपथ घेतो. जर हा भक्तियार इथे आला आणि प्रवेश जर केला, ब्रह्मपुत्रेच्या पुढे आला, तर मी माझा शिर अर्पण करेन तुला म्हणून ब्रह्मपुत्रेला प्रतिज्ञा करतो तो. आणि आत येताना युद्धनीती आहे पूर्वकाळची. त्या युद्धनीतीमध्ये शत्रूला हाल करायचं. कसं? येताना जी रस्ता आहे, रस्त्यावर शेतावर कुठल्याही खाद्यवस्तू त्यांना मिळणार नाही याची बंदोबस्त करायचं. झाडावर फळं असतील तर सगळी तोडून टाकायचं आणि जमिनीत पिकं असतील तर सगळी जाळून टाकायचं. दग्धभू योजना म्हणतात, दग्धभू युद्ध योजना म्हणतात याला. दग्धभू म्हणजे जाळून टाकायचं. पाण्याचे स्रोत असतील तर जहर विष घालून टाकायचं. प्यायले की मेलच पाहिजे ते. आणि तिथे आपला माणूस, आपली लोक कोणी पाणी प्यायला जाणार नाही, रखवालीला ठेवायचं. असं केल्यानंतर तो एक एक ओलांडून आला. काय खायला मिळेना, प्यायला मिळेना, तडपडून पुढे जात नव्हता. आणि अशा वेळी पृथुकुमार जो सैन्य घेऊन आला ठोकायला सुरुवात केला आणि यू टर्न घेऊन जो जसा पळायला लागला, पळता पळता त्याच्या भाच्याने त्याची हत्या केली. आम्हाला काय सांगून आणला होतास तू?
एवढं मिळेल तेवढं मिळेल, इतकी संपत्ती मिळेल तितकी संपत्ती मिळेल, आम्हाला आमिष दाखवून आणला होतास आणि तू आत्ता पळतोस का म्हणून त्याच्या भाच्यानेच त्याची शेरखाण करून टाकला. अशी युद्ध लढून त्याला पळवून लावणारी पृथूसारखे राजकुमार आमच्याकडे. यांची कथा माहिती आहे तुम्हाला पृथूची? नाही ना, कारण आमच्या इतिहासात कुठेही ही कथा मिळणार नाही, मिळणारच नाही. म्हणून खरा इतिहास जो आहे ही आपण समजून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. नंतरचा इतिहास आहे खूप रंजक आहे. मी एक दिवशी सांगेन तुम्हाला 1857 पासून 47 पर्यंतचे एक दिवस, आणि एक दिवस सांगेन 47 ऑगस्ट 14 पासून 24 पर्यंत. 47 ऑगस्ट 14 पासून 24 पर्यंत 10 दिवसांचं. 10 दिवसामध्ये जवळजवळ 30 लाख लोकांची हत्या होती आपली हिंदूंची. होय ना. त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले होते पाकिस्तानची जन्म माझ्या मुडद्यावर होईल. होय ना. गांधींच्या मुडद्यावर तरी नाही झाला, पण 30 लाख लोकांची मुडद्यावर पाकिस्तानची रचना झाली. बिना खड्ग बिना डाल काय या संतांनी केले कमाल. कोण? गांधी बाबा. अशी आम्हाला शिकवलं जातं, आम्ही गीत गातो असं. पण देशाचा इतिहास असा नाही आहे. देशाचा इतिहास फार वेगळा आहे. सुभाषबाबूंचं काय योगदान आहे, क्रांतिकारकांची काय योगदान आहे, आणि अन्य देशभरातले खूप सारे लोक आहेत, यांचे काय योगदान आहे. 1824ला 1857ला सुरू झाली आमची लढाई. त्याच्या आधी 24ला इथे बेळगावला कित्तूर चन्नामाने सुरू केली होती. त्यावेळी एका कलेक्टरला मारून स्वातंत्र्य लढ्याची ज्योत पेटवली होती, आग पेटवली होती. अशी खूप सारे आहेत. आणि केवढा या 8-10 दिवसात काय होईल ते. एक बाजूला ही आणि दुसऱ्या बाजूला श्रीरामचंद्र, हे दोन्ही पॅरलल बघत जायचं. एक चांगला माणूस कसा घडायला पाहिजे ही एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला घडण्याकरता इतिहास आम्हाला गरजेचे आहे. कारण आम्हाला नव इतिहास रचायचा आहे. होय ना. नवभारत निर्माण करायचं आहे. निर्माण करायचं आहे तर मागे काय काय झालेले होते कळलं तर ते टाळता येतं, आणि अशी प्रसंग आले तर आम्ही त्यांना तोंड कसं द्यायचं हेही आपल्याला कळतं. समजलं? बस एवढं, आता भरपूर झाले. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.